तर राम राम मंडळी, जय खानदेश. तुमच्यासोबत ना मुंगनी डाळीना शिरा आणि रेसिपी शेअर करणार आहे मी एकदम सोप्पा पद्धतीमा. जर तुम्हाला बी जमत नसेल, तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की ट्राय करा. जास्त काही मेहनत लागत नाही. हा थोडीशी लागत सॉरी, पण मग खावा नसेल तर थोडी मेहनत तर करणी पडे. त्यांसाठी एक वाटी लेवानी त्यांना ना पुरी वाटीभर मुंगनी डाळ लेवानी तिला 3-4 पाण्यावर धुई लेवाना. तीच वाटीवर सगळं मेजर करणं आहे आपले बरं का. तर तिला 3-4 पाण्यावर धुईशीन ना मी ना पाणी टाकीशीन ना त्याला तरी बी ना 4 या 5 तासासाठी भिजत घालवतात. त्यानंतर 4 तास नंतर काढली ना त्याला दैली ना मी थोडंसं पाणी टाकीशीन. जास्त पाणी ना यूज करा नाही दयान टाईमला. जास्त घट्ट म्हणजे नाही का जाड पण नको दया आले आणि जास्त बारीक पण नको दया आले. फक्त थोडं हातले ना दाणेदार लागायला पाहिजे एवढं दयानं ते दहीशीन वही घे. मग द्या. त्यानंतर गॅस ऑन करीशीन ना कढई ठेवा. त्यांना 1 चमच तूप टाका आणि जे आपण ड्रायफ्रूट्स असते ना तुमच्याकडे ते टाका चिरीशीन बारीक. तिथलं काजू बदाम काय असेल ते त्याला हलकंसं रोस्ट करीशीन काढी लेवा ना. आणि जी वाटीवर मुंगनी डाळ मोजी तीच वाटी भर ना तूप घाला ना, म्हणजे 1.5 वाटी तूप घाला ना तरी पण. आणि छोटीशी वाटी भर थोडी अर्धी वाटी भर ना मी रवाली ना तो तूप मग टाका आणि याला ना 4-5 मिनटापर्यंत शिजू दे ना मी. ते मस्त फ्राय करा जोपर्यंत ना एकदम भारी वास येत नाही ना रवाना एक नंबर असा, तोपर्यंत त्याला फ्राय करा ना 4-5 मिनटापर्यंत. जास्त करपू देवा नाही बरं का. 3-4 मिनटं होई जातात. त्यानंतर मुंगनी डाळ टाकूत आपण त्यांना, म्हणजे जे पिसेल ती बरं का, नाही तर अख्खी टाकी देशात ती टाकीशी मिक्स करा जोपर्यंत ते तरी बी 4-5 मिनटापर्यंत रोस्ट करा ना. तूप मस्तपैकी चांगलं खवखवीत एकदम भारी ते होई राहा. तोपर्यंत ना आपण चाशणी तयार करूत, म्हणजे पाक तयार करूत. त्यांना ना 1 तांबे पाणी टाकून ज्या वाटीवर आपण मोजं होतं ना त्याच वाटीभर 1.5 वाटी साखर टाकी. त्यांना थोडीशी इलायची पावडर टाकीन पाणी उकळू दे ना. तर बघू शकता हाई जे मुंग डाळ ती मस्त मोकी मोकी होई गई ती. त्यानं पाणी टाका ना, म्हणजे चाशणी टाकानी म्हणजे पाक सॉरी थोडं थोडं करी टाकी राहा मी. कोणी पण मदत लिहू शकतेस तुम्ही. आणि मिक्स करत राहा ना. हात अजिबात थांबाडा नाही. हात थांबाडशात ते थांबी जाई तटला तटे सॉरी जोके बरं का. त्यानंतर मिक्स करा मिक्स करा मिक्स करा मिक्स करा मिक्स करा. ड्रायफ्रूट्स टाका. मिक्स करा मिक्स करा मिक्स करा जोपर्यंत स्वतः मिक्स होत नाही तोपर्यंत मिक्स करा. आणि मस्त असं घट्ट व्हायला लागत असते आणि त्यांना कलर ब्राऊन व्हायला लागेल ना, जसा आपला हलवा ना कलर रास तोपर्यंत त्याला मिक्स करा ना. मोकळा मोकळा व्हायला लागेल का तर हलवा रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. व रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अजिबात विसरू नका. तुमच्यासोबत मी अशाच मस्त मस्त रेसिपी शेअर करत राहीन. खावा पण, जाडा व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.